आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। इथून पुढे आम्ही जे हरभरा पेरतो, हरभरा पेरत असताना आमच्या हरभऱ्याचं अंतर असतं 18 इंच आणि 18 इंच असताना हरभऱ्याला एक बॅग खताची देतो, DAP किंवा DAP नाही भेटला तर दुसरा कोणताही देतो आणि दिल्याच्या नंतर काय करतो 10 किलो गंधक देतो आणि बियाणाची मात्रा मापतो। एक एकरला बियाणं 40 किलो पेरतो, कारण की 40 किलो बियाणं पेरल्याच्या नंतर काय होतं, एक पूर्वी म्हणायचे हरभरा इतकं दाट असायला हवं, समजा प्लेट फेकली की वर तरंगावी, म्हणून असं केलं की त्या हरभऱ्याला उतार जास्त येतो। पण एक सांगू इच्छितो की हरभऱ्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं तर उंबाळणं पद्धत असते, मर असतं आणि उबळणं एक म्हणतात, म्हणून हे असल्यामुळं हरभरं थोडं दाट असायला हवं, म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी। इथं सोयाबीन बद्दल एक सांगतो, आता कोणतं पीक आहे इथं नेमकं, हरभरा आणि सोयाबीन। तर सोयाबीन बद्दल सांगतो की एक सोपं सांगतो, जर शेतकऱ्यांना सोयाबीनचा उतार किती येणार आहे, एक एकरला किती सोयाबीन होणार आहे, काय करायचं, आपल्या शेतामध्ये जायचं आणि शेतातल्या सोयाबीनच्या शेंगा हे करायच्या, मोजायच्या। यंदा तुमच्या इथं सोयाबीनला शेंगा किती होत्या सरासरी, कोणी सांगाल का? इथं नसतंय का इकडं? बरं, जर माहीत असावं म्हणून सांगतं, एका झाडाला सोयाबीनच्या 6 शेंगा असल्या की काय होतं, 1 क्विंटल सोयाबीन होते, म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची। शेतात गेल्याच्या नंतर काय करायचं, 3 झाडं उपटायचे, 3 झाडं उपटल्याच्या नंतर एका झाडाला 50 शेंगा असल्या, एकाला 60 असल्या आणि एकाला 70 असल्या की त्या 60ला मध्य भागचं धरायचं आणि त्याला 6 भागायचं, मग 60, मग 10 क्विंटल सोयाबीन होणार, असं हे गणित लक्षात ठेवायचं। मग ही गोष्ट सोयाबीन बद्दल सांगितलं तर सांगतो, तसेच आज या गटाच्या माध्यमातून, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून इथं हा शेतकऱ्यांसाठी हा प्रोग्राम आयोजित केला, मला आणि बोललेलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल प्रथम या हे जी शेतकरी उत्पादक कंपनी तसे त्यांना धन्यवाद देतो। आणि तसेच आमच्या सभापती मॅडम चव्हाणताई यांना देखील धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले मनोगत मी थांबतो आणि माझा एक मोबाईल नंबर एक सांगतो तुम्हाला, 9158 10 10 52। 9158 10 10 52। व्हॉट्सअपला हाय करा, मी तुम्हाला लिंक ऍड करून टाकतो। 9158 10 10 52। तर इथं आलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये आता 2-3 दिवसामध्ये 15, 16, 17च्या नंतर तुमच्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तुम्ही काय करायचं, आपण आपलं जी मका वाळू घातलेली असले तर तिला झाकण्याची व्यवस्था करायची। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। जुन्या गोष्टीची सुद्धा आज डग साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली। जसा आजीबाईचा बटवा असायचा, कितीतरी सर्व शेतकरी मंडळींना, आताच्या तरुण मंडळींना पण त्याची जाणीव आहेच की कावळ्याने मध्यभागी घरटं बांधलं म्हणजे पाऊस किती येणार, या सर्व गोष्टींना उजाळा दिलाय आणि बऱ्याचशा काही अशा गोष्टी सांगितल्या, त्या आपल्याला निश्चितचपणे ऐका लाभ आपण सर्वांनी आज आपण घेणारच आहोत। मगर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यावं। ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मगर साहेब। काय करायचं आहे ना, योगेश भाऊ, गजानन भाऊ, उपनगराध्यक्ष, एक नगराध्यक्ष आहेत आमचे भाऊ, वाल्मिक भाऊ, तुम्ही पण स्टेजवर या। आदरणीय पंजाबराव डग साहेबांचा सत्कार मी अनुराधाताईंना विनंती करतोय की त्यांनी पंजाबराव डग साहेबांचा हृदय सत्कार करावा आणि या सत्कार प्रसंगी अतुलनीय शेतकरी कंपनीचे संचालक प्रभाकर अण्णा जाधव आणि संतोष पाटील तांदळे यांनाही विनंती करतोय
की त्या तिघांनी मिळून डग साहेबांचा सत्कार करावा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.